गुढीपाडवा आलाय आणि काहीतरी स्पेशल जेवण बनवायचंय. अहो तर मग काळजी कशाला करता? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. आज आपण बनवणार आहोत श्रीखंड आणि मसाला वांग, ते सुद्धा सोप्या पद्धतीने. चला तर मग याला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण श्रीखंड तयार करणार आहोत. त्यासाठी आपण 1.5 लिटर दुधाचं दही बनवून घेतलेलं आहे. आता हे दही आपण एका मलमलच्या कापडामध्ये काढून घेऊयात आणि याच्यापासून आपल्याला चक्का तयार करायचा आहे. इथे आपण घरीच दही लावलेलं आहे, आपण विकतचं दही वापरलेलं नाहीये. तर आता आपण ह्या दह्यामधलं सगळं पाणी काढून टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दाबून आपल्याला सगळं पाणी याच्यातलं काढून टाकायचं आहे आणि याला घट्ट बांधून रात्रभर आपल्याला याला टांगून ठेवायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी परफेक्ट असा आपला चक्का तयार झालेला आहे. घरच्या घरीच आपण चक्का तयार केलाय. आता आपल्याला हाताने हा चक्का छान फेटून घ्यायचा आहे. श्रीखंडाला जर परफेक्ट टेक्स्चर आणि क्रीमीनेस पाहिजे असेल तर हाताने फेटणं खूप गरजेचं आहे. आता आपण हा चक्का हाताने फेटून घेतलाय आणि त्याच्यामध्ये आपण घातलेली आहे 1.5 कप पिठी साखर. इथे आपण 1.5 लिटर दुधापासून दही आणि त्यापासून चक्का तयार केलेला होता. त्यासाठी आपण 1.5 कप पिठी साखर घेतलेली आहे. जेवढा आपला चक्का आहे तेवढीच आपल्याला पिठी साखर वापरायची आहे. आता पिठी साखर घातल्यानंतर सुद्धा आपण 5 ते 7 मिनिटांसाठी चक्का छान हाताने फेटून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता किती परफेक्ट टेक्स्चर आणि एक चकाकी आपल्या श्रीखंडाला आलेली आहे. आता यामध्ये आपण घातलेली आहे 1 चमचा वेलची पावडर, अर्धा चमचा जायफळची पूड, त्यानंतर थोडेसे काजू, थोडेसे बदाम आणि आपण केसर दुधामध्ये भिजत घातलेलं होतं. आता हे केसर घातलेलं दूध सुद्धा आपण श्रीखंडामध्ये घालूयात आणि याला चमच्याने छान असं मिक्स करून घेऊया. आणि अशा प्रकारे तयार आहे आपला परफेक्ट आणि क्रीमी असा श्रीखंड. याला आपण थंड करण्यासाठी ठेवूयात. श्रीखंड आता आपलं छान थंड होतोय तोपर्यंत आपण वांग मसाला तयार करूयात. त्यासाठी एका बाउलमध्ये घेतलेले आहेत 2 बारीक चिरलेले कांदे, त्यामध्ये घालणार आहोत 1 कप जाडसर दाण्याचा कूट. आता आपल्याला घालायचं आहे सुकं खोबरं, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण, अर्धा चमचा हळद, थोडंसं हिंग, एक अर्धा छोटा चमचा गूळ, त्यानंतर 1 चमचा बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा धने पूड, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 3 चमचे गोडा मसाला, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि यावरती आपल्याला घालायचं आहे थोडंसं तेल. आणि आता हा सगळा मसाला आपल्याला हाताने छान एकजीव करून घ्यायचा आहे, म्हणजे सगळ्या मसाल्याचा स्वाद आपल्या वांग्याला छान येईल. आता हा मसाला आपल्याला वांग्यात भरायचा आहे. इथे आपण 1.5 किलो वांगी घेतलेली आहेत आणि त्याला मध्ये असं आपण चिरून घेतलेला आहे. आता हा सगळा मसाला आपल्याला या वांग्यांमध्ये भरायचा आहे. तर अशा सोप्या आणि घरगुती रेसिपींसाठी द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण त्यामुळेच आपले व्हिडिओज इतरांपर्यंत पोहोचायला मदत होते. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. दर मंगळवारी आणि शुक्रवारी आपले नवीन व्हिडिओज येत असतात. आता वांग्यामध्ये आपला मसाला भरून झालेला आहे. तोपर्यंत आपण एका कढईमध्ये तेल गरम केलेलं होतं, त्यामध्ये घातलेली आहे जिरं, मोहरी, थोडंसं हिंग आणि आपण अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे. आता केलेला जो मसाला आहे तो आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. साधारण 1 मिनिटभरासाठी आपण हा मसाला छान परतून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपण मसाला परतून घेतलाय. आता आपण मसाला भरलेली जी वांगी आहेत ती सुद्धा आपण या मसाल्यावरती ठेवूयात आणि आता आपण याला मिक्स करूयात. आणि मिक्स केल्यानंतर आता आपण ही वांगी 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता 2 मिनिटांनंतर आपली वांगी छान अशी शिजलेली आहेत. अजून ती पूर्णपणे शिजलेली नाही आहेत. आता आपण यामध्ये घालूयात 1 ग्लास पाणी आणि याला मिक्स करून पुन्हा एकदा झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत, म्हणजे आपली वांगी पूर्णपणे छान शिजतील आणि सगळ्या मसाल्यांची चव या वांग्यांमध्ये छान उतरेल. आता बघू शकता तुम्ही किती छान रंग आपल्या भाजीला आलेला आहे. वांग शिजलं आहे का नाही आपण चेक करूयात. बघू शकता किती छान असं वांग आपलं शिजलेलं आहे आणि तयार आहे मसाला वांग. तर आपलं मसाला वांग तयार झालेलं आहे. थंडगार श्रीखंडही तयार आहे. आता मस्त अशी टम्म फुगणारी पुरी तळून घेऊया, त्यासोबतच भजी. काय मग, आहे का नाही एकदम गुढीपाडवा स्पेशल मेन्यू? तर तुम्हीही गुढीपाडव्याला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि गुढीपाडव्याची आणि नूतन वर्षाची सुरुवात गोड करा. तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.